हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती पेसा केस संदर्भात अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत की तलाठी भरती म्हणजे जे 13 जिल्हे पेंडिंगला आहेत आणि ते 13 जिल्हे पेसा क्षेत्रामध्ये येतात। तर या 13 जिल्ह्यांचा जो रिझल्ट आहे तो पेंडिंगला आहे, तर तो रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो याविषयी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे। तर बघा मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। तर बघा, तलाठी भरती निकाल वेळोवेळी येत्या 2 दिवसात निकाल लागू असे आश्वासन माननीय मंत्री महोदय विखे पाटील साहेब यांनी दिले होते, परंतु आता 15 ते 20 दिवस ओलांडले परंतु 13 पेसा जिल्ह्यांचे निकाल जाहीर झाले नाही। तसेच जीएडी आणि महसूल विभागाला मुलांनी विचारपूस केली असता येत्या 2-4 दिवसात निकाल जाहीर करू असे आश्वासन मिळते, परंतु निकाल काही जाहीर करत नाहीत। शेकडो विद्यार्थ्यांनी 10 ते 15 वेळा संबंधित विभागाला भेटी सुद्धा दिल्या, परंतु फक्त आणि फक्त आज उद्या म्हणत त्यांना निकालाच्या आशेवर ठेवले आहे। कमीत कमी निकाल लावायला का उशीर होत आहे याचे एक स्पष्टीकरण देणारे एखादे नोटिफिकेशन तरी महसूल विभागाने जाहीर करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर होईल। ठीक आहे, आता बघा मित्रांनो काय नवीन अपडेट आहे पेसा केस संदर्भात। तर बघा, विषय एक बैठक झाली होती मित्रांनो 1 मार्चला। तर त्यामध्ये बघा विषय काय होता, आदिवासी भागातील म्हणजेच पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील भरती प्रक्रियेबाबत बैठक। माननीय महोदया उपरोक्त विषयाबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी दुपारी 2:45 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांचे समिती कक्ष विधान भवन मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती मित्रांनो। तर या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे, तर बघा जास्त काही निर्णय झालेला नाही या बैठकीमध्ये। तर याच्या आता जर आपण ऑनलाईन वेबसाईट वरती चेक केलं तर मित्रांनो तुम्हाला अगोदर डेट देण्यात आली होती की 5 मार्चला पेसा केस संदर्भातील रिझल्ट येईल। परंतु मित्रांनो पुन्हा एकदा तारीख पे तारीख तसं झालेलं आहे आणि जेवढे पण 13 जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील जिल्हे आहेत त्यांची परत एकदा डेट वाढलेली आहे। तर बघा मित्रांनो, आता डेट नवीन काय आलेली आहे, तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, टेंटेटिव्हली केस मे बी लिस्टेड ऑन, लाइकली टू बी लिस्टेड ऑन 12/3/2024 कम्प्युटर जनरेटर। अगोदर 5 मार्च तारीख देण्यात आली होती, आता परत मित्रांनो 12 मार्च 2024 ही डेट देण्यात आलेली आहे। त्या दिवशीच मित्रांनो तुमची पेसा केस संदर्भात जी काही अपडेट असेल आणि त्या दिवशीच मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी होणार आहे मित्रांनो, आणि त्यावेळेसच मित्रांनो पेसा जिल्हे जेवढे पण आहेत 13 जिल्हे त्या जिल्ह्यांची अपडेट येणार आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।